प्राथमिक आरोग्य केंद्र देवळीच्या जन आरोग्य समितीची सभा आज देवळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इथे संपन्न झाली। ज्या ज्या काही या प्राथमिक आरोग्य संदर्भात समस्या होत्या त्या इथल्या सन्माननीय सरपंच आणि इथल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मांडल्या आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही आढावा घेतला। जे कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत इथली OPD असली पाहिजे, संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत OPD असली पाहिजे आणि संपूर्ण स्टाफ जो आहे तो ह्या उपकेंद्रामध्ये असला पाहिजे। सगळ्यांना चांगल्या प्रकारची औषधं मिळाली पाहिजेत, चांगली आरोग्य सेवा सगळ्यांना मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। इमारती संदर्भात देवळे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही अतिशय म्हणजे पूर्णतः मोडकळीस आलेली आहे आणि म्हणून आम्ही जे प्राथमिक आरोग्य केंद्र हे बाजारात जी आमची एक शाळेची इमारत आहे त्या ठिकाणी आम्ही नेण्याचा निर्णय घेतला आहे। तो सुद्धा निर्णयाची जी अंमलबजावणी ती ताबडतोब या ठिकाणी केली जाईल आणि आजच्या या निर्णय प्रक्रियेमध्ये आमचे तालुका आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते, सर्व आमचे सरपंच या ठिकाणी उपस्थित होते, आरोग्य अधिकारी मेडिकल ऑफिसर रायबोळी सर होते, चोपडे सर होते, आमचे विलासभाई बेर्डे आणि आमचे सर्व सरपंच या ठिकाणी उपस्थित होते। आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्या चिंगळे मॅडम, माजी सभापती जया सटमाने, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। त्या सगळ्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही अडचणी मांडल्या त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं सुद्धा आम्ही तात्काळ सगळे निर्णय घेतलेले आहेत। ज्या आमच्या स्तरावरचे प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते निश्चितपणे आम्ही सोडवू। ज्या आम्हाला काही अडचणी आहेत, इमारती संदर्भातला सरकारचा प्रश्न आहे तो माननीय आमचे आमदार आदरणीय भैयासाहेब सामंत, आमचे पालकमंत्री आदरणीय सामंत साहेब यांच्या माध्यमातून ताबडतोब सोडवला जाईल आणि हे आरोग्य केंद्र हे जनतेसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र, काम करणारं आरोग्य केंद्र म्हणून जो लौकिक हे आरोग्य केंद्र PSCचा आहे तो निश्चितपणे जपला जाईल असा एक विश्वास या आजच्या मीटिंगच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। धन्यवाद।